तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही बघू शकता शिवायच्या स्कूलमध्ये दिंडीचा कार्यक्रम होता, दिंडी काढलेली होती। तर शिवायला मी छोटा वारकरी बनवलं होतं, कारण विठ्ठल रुक्माई खूप जण झाले होते, सो मी त्याला वारकरी बनवलं। आणि बघू शकता तुम्ही चिटुकले पिटुकले बाळ किती गोड गोड दिसत आहेत। त्या मुली इतक्या क्यूट दिसत होत्या, छोट्या छोट्याशा नऊवारी घालून, मस्त छोट्या कुंड्या तुळशीच्या डोक्यावर। खूप भारी वाटत होतं यार, असं वाटत होतं खरी लाईफ ही आहे जी हे पोरं जगतायत। खूप छान वाटत होते ते वारकरी कसे छोटे छोटे झेंडे घेऊन गळ्यामध्ये टाळ वाजवतायत। खूप गोड दिसत होत्या मुली, छोटे छोटे मुलं। आणि शिवाय तर खूप एन्जॉय करत होता। शिवायला असं वाटत होतं हे काय वेगळं, म्हणजे फर्स्ट टाईम त्यांनी बघितलं, म्हणजे लहानाचा मोठा झाला ना तसं त्यांनी दिंडी फर्स्ट टाईम बघितली। म्हणजे आम्ही जायचो पण घरातली घरातच, असं एवढं स्कूलमध्ये त्याने असं एवढं फर्स्ट टाईम बघितलं, तर त्याने खूप मज्जा केली। तर तुम्ही बघू शकता पोरी कशा मस्त एन्जॉय करताय। तर तिथे थांबलो आम्ही। तर सगळ्या मुलामुलींचे मम्मी पप्पा आलेले होते, आणि त्याच्या पप्पानीही त्याच्यासाठी सुट्टी घेतली होती। तो बोलला पप्पा तुम्ही जाऊ नका, तुम्ही राहा घरी। सो त्याचे पप्पाही घरीच होते। आणि छोटीशी पालखी विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती, आणि त्याची कमी झाली। आणि पुढच्या मुलाची हाईट उंच झाली आणि मागची छोटी झाली, तरी पण त्यांनी मस्त हँडल केली। आणि पाऊस थोडाच थांबला होता ना, तर ह्या दादाने फुलं वगैरे ठेवले पालखीमध्ये। तुम्ही बघा आता पुढे कसं माझं बाबू दिसतंय, बाबूला कसं घरीच तयार केलं, म्हणजे त्याला मी बघू शकता एकदम वेळेवर सांगितलं त्याने, म्हणजे टोपी पडली त्याची सांगितलं की अगोदर शुक्रवारी काढणार होते, त्यानंतर सॅटर्डेला सांगितलं की सॅटर्डेला करायचं। त्याला ड्रेस वगैरे घेऊन आली। त्याला टोपी बघा त्याची कशी झाली। तर नक्की सांगा कमेंट करून कसं दिसतोय माझा शिव। त्याला धोती चालता येत होतं, आणि फर्स्ट टाइम धोती घातलेली, मज्जा केली। मी थोडीशी पण मागे राहिले का तुला बस बघायचं, मला शोधायचं, मला कुठे गेली इकडे बघ बाबू। त्याला बोलली बाबा मी तुझ्या सोबतच आहे, तू चाल। हा चला पुढं पुढं चल। थांब थांब बाळा, थांब थांब। त्यानंतर मग डीटीना एक चौकामध्ये एक शॉप पुढे थांबवली, आणि तिथे सगळ्या वारकरी मुलांना, सगळ्या मुलींना चॉकलेट्स दिले। उपवास होता तर राजगिरीचे लाडू दिले। आणि ही छोटीशी बघा किती गोड दिसती, तुम्ही बघू शकता। मी तिला घेतलं होतं आणि ती सगळ्यांकडे जात होती, कोणाकडेच रडत नव्हती। आणि इथं यांचं चाललं होतं फुगड्या, बघू शकता तुम्ही कशा फुगड्या खेळतायत छोट्या छोट्या मुली। आणि माझ्या बाबूला काही घेणं देणं नव्हतं, त्या तिकडं कोपऱ्यात जाऊन मस्त पायरीवर बसला होता राजगिरीचे लाडू खात। आणि ह्या मुली बघा, ह्या मुलींनाच बघत होते, त्या खूपच गोड दिसत होते।